नागपुरात रोड डिवायडरवरील झाडे तोडणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यावर PWDने 65 लाखाचे 602 झाडे तोडल्याची तक्रार पोलिसात केली होती। या प्रकरणी तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आरोपीला अटक केल्यानंतर रोड डिवायडरवर जाहिराती लावण्यासाठी PWDने लावलेली 56 लाखाची झाडे तोडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। एका अज्ञात इसमाने 56 लाखाचे 602 झाडे तोडले। या प्रकरणी PWDने दिलेल्या तक्रारीवरून तांत्रिक तपास करून विश्वजित वैरागडे नामक आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करीत आहे। 29 तारखेला प्रतापनगर चौकापासून खामला चौक, त्याचप्रमाणे पडोळे चौकापासून त्रिमूर्तीनगर चौक या परिसरामध्ये रोड डिवायडरवर जी झाडं लावलेली होती ते अज्ञात इसमाने ते झाडांची कत्तल केलेली आहे, ते झाडं कापलेली, अशा प्रकारचा एक गुन्हा आमच्याकडे PWDचे सहाय्यक आयुक्त यांनी दाखल केलेला होता। यामध्ये साधारण 56 लाख रुपये किमतीचे झाडं जे आहेत ते झाडं तुटल्याबाबतचा गुन्हा दाखल होता। या तपासादरम्यान आम्ही जे काही CCTV चेक केले, त्या CCTV वरून आम्हाला यामध्ये काम करणारे जे मजूर आहेत त्या मजुरांची माहिती मिळाली आणि त्या मजुरांमार्फत आम्ही त्यांना हे काम कोणी दिलेलं होतं याचा तपास केला असता यातील जो मुख्य आरोपी आहे विश्वजित वैरागडे हा आम्हाला मिळालेला आहे, त्याला मी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडे केलेल्या चौकशीवरून तपासावरून आम्हाला असं निष्पन्न झालंय की त्याचा एक जाहिरातीचा व्यवसाय आहे। त्याची एक शुभारंभ मीडिया नावाची एक फर्म आहे आणि त्या फर्ममध्ये तो पोलवरच्या जी जाहिराती आहेत त्या जाहिराती लावण्याचं काम घेतो महानगरपालिकेकडून। आणि हा जो परिसर आहे ह्या परिसरामधलं काम त्याला घ्यायचं होतं, त्यामुळे त्याला त्या जाहिराती लावण्यासाठी मोकळी जागा मिळावी यामुळे त्यांनी त्या झाडाची कत्तल केल्याचं निष्पन्न झालेलं आहे।